तर राष्ट्रवादीच्या अंतर्गत प्रश्नावर काही बोलू शकत नाही असं सुरेश धस यांनी म्हटलंय। दबाव आहे की नाही मी याबद्दल काहीही सांगू शकत नाही असंही सुरेश धस म्हणतायत। तर कराड एवढा मोठा झालाच नसता जर धनंजय मुंडेंनी वाचवलं नसतं। अंजली दमानिया यांचा धनंजय मुंडेंवर वाल्मिक कराडला वाचवण्याचा आरोप। हत्या आणि खंडणी हा एकच गुन्हा आहे असं देखील दमानिया म्हणाल्यात। नाही, कसं आहे की हे जे राजकीय वर्धस्त असतात ना, आता वाल्मिक कराड इतका मोठा कधी झालाच नसता जर धनंजय मुंडेंनी यांना पदोपदी वाचवलं नसतं। आज माझं सरळ सरळ म्हणणं हेच आहे की त्या दोन गुन्हे वेगळे नाहीच आहेत, हे एकच गुन्हा आहे। आणि खंडणीपासून सुरुवात झाली आणि संतोष देशमुखांची जी हत्या झाली ती त्याच्यात नच झाली आहे, कारण त्यांनी जर विरोध केला नसता तर त्यांची हत्याच झाली नसती। कारण ही खंडणी मागणं, दहशत निर्माण करणं हे एकच होतं आणि त्यातनंच ही हत्या झाली होती। मी भाजपचा माणूस आहे, भाजपवाला मी कशाला राष्ट्रवादीचं सांगू, परंतु राष्ट्रवादीवाल्यांनी जो काही विचार करायचा तो त्यांनी करावा। राष्ट्रीय अध्यक्ष साहेबांनी, प्रफुल्लभाई पटेल आहे, भुजबळ साहेब आहे, तटकरे साहेब आहे, हे वरिष्ठ नेते मंडळी जे आहेत यांनी त्यांच्या बाबतीतला काय तो निर्णय करावा। मी काय म्हणतो, राष्ट्रवादीतल्या अंतर्गत प्रश्नाच्या बाबतीत माझ्यासारख्या पामराने काय बोलावे